तो गाइस आज इंडस्ट्री बदल चुकी है, सब बड़े बड़े सेलिब्रिटी मेरे पीछे हैं। म्हणजे जॅकी चॅनच्या काकांचा मुलगा। तो गाइस हमारे साथ है अमिताभ बच्चन जी, कौन बनेगा करोड़पति में 7 करोड़ जीतने के लिए। सो गाइस जब मैं आपको मिलाने जा रहा हूँ बहुत ही फेमस शख्स और एकदम डेंजर म्हणजे डेंजर हिरोला तुम्हाला भेटवतो मी आता। सो गाइस आता निघालो वॅक्स म्युझियमकडे, वॅक्स म्युझियम बघायला चाललो आहे। इथून 7 किलोमीटर आहे वॅक्स म्युझियम, तर चला डायरेक्ट आता वॅक्स म्युझियमकडे जाऊ। सो गाइज माझ्या मागे बघू शकता वॅक्स म्युझियम। तर इथे मी पहिले एकदा येऊन गेलेलो आहे, बट तेव्हा काय ब्लॉग वगैरे बनवत नव्हतं, सो तेव्हाचा नाही केलेला आहे काही। बट आता बघू जाऊन आणि तिकीट वगैरे कसं आहे तुम्हाला दाखवतो। जर तुम्ही येत असाल तर लोणावळ्यावरून निघाल्यावर इथेच ऑलमोस्ट तुम्हाला 4 ते 5 किलोमीटरवर लोणावळ्यापासून इथे लागेल वॅक्स म्युझियम, तर दाखवतो तुम्हाला मी। चला सर गाईज वॅक्स म्युझियमचे तिकीट असे आहेत काहीतरी। वॅक्स म्युझियम 200 रुपये, त्याच्यानंतर 90 ॲक्शन सिनेमा 90D त्याचे 200 आहेत, आणि हॉरर हाऊसचे 100 रुपये, आणि मिरर मजे म्हणजे ते पझलसारखं असते त्याचे 100 आहेत। त्याच्यानंतर मॅनिच्युअर वर्ल्ड 150, आणि पूर्ण कॉम्बो घ्यायचे असेल तर 500 रुपयामध्ये पूर्ण कॉम्बो, म्हणजे टोटल काय तर ते 200, 200, 400, 500, 600, 700, 750 होतात। पण जर तुम्हाला सगळंच घ्यायचं असेल तर मग 500 रुपयामध्ये सगळंच येऊन जाईल। आतमध्ये शूज अलाउड नाही आहे, मी तिकीट घेतलेलं आहे, आणि आता आपण जाऊया बघूयात बॅग्सने बनवलेले सगळे मध्ये सगळे जे काय आहे तेच चला दाखवतो तुम्हाला। हाँ हाँ यस ओके ओके ओके। टच नाही करायचं, डॅमेज झाला ना तर 3000 फाईन आहे। 3000 म्हणजे 3000 मराठीत सांगतोय। वरती जायला परमिशन नाही आहे, ते बघू शकता तुम्ही सगळे। नीट बघा जरा व्यवस्थित। तो गाईज हे बघा दिसतंय का तुम्हाला? बट हे आर्टिफिशियल आहे, हे ऑरिजिनल नाही आहे। ही लाईट आहे, आणि हे बघा, आणि किती सुंदर बनवले हे बघा तुम्ही। इकडे दिवे वगैरे सगळे लावले आहेत, ते महाराजांची प्रतिमा बनवलेली आहे वॅक्सने, म्हणजे मेणाचे, आपल्या मराठीमध्ये मेणाने बनवलेलं आहे। सगळं मेणाने बनवलेलं आहे। सगळे बघा किती एकदम लहान लहान केलेलं आहे। चला तुम्हाला दुसरे दाखवतो। इकडनं आहे आपले द ग्रेट इंडियन क्रिकेट टीम, क्रिकेटच लिहिले का, पण आपले विराट कोहली आहेत, बघू शकता। खूप मोठा स्टेच्यू, आता थोडंसं डिझाईन चेंज केले, पहिले थोडं वेगळं होतं। तो गाईज ह्यांना कोण ओळखतो कमेंटमध्ये सांगा फटाफट। हे बघा स्पीच करो, इधर देखो नेल्सन मंडेला, फॉर्मर प्रेसिडेंट, सॉरी साऊथ आफ्रिकेचे फॉर्मर प्रेसिडेंट नेल्सन मंडेला। त्याच्यानंतर इकडे आहेत, इनको कौन पहचानता है कमेंट में बताइए। अब्राहम लिंकन। तर ह्यांच्या आपल्याला पुस्तकात सगळ्यात जास्त फोटो असायचे, आणि तो फोटो सगळे पोरं रंगवायचे, तर तेच आहे। त्याच्यानंतर हे प्रिन्स विलियम, इकडे त्यांची माहिती वगैरे दिलेली आहे, आणि हे ते प्रिन्स विलियम। त्याच्यानंतर तुम्ही काय माहिती वाचणार नाही, तुम्ही फक्त स्टॅच्यूज बघणार नाही, मला माहिती आहे, त्याच्यामुळे तुम्हाला फक्त स्टॅच्यूज दाखवतो, अजून दाखवतो। तर काहीच इकडे बघा, हे बघा आपले भगतसिंग जे अजूनपर्यंत जेलमध्येच आहेत, म्हणजे त्यांना दाखवताना पण जेलमध्ये दाखवलं, कारण त्यांच्या जेलमध्ये त्यांना फाशी झालेली होती, त्याच्यामुळं त्यांचं जे छायाचित्र आहे ते तसंच बनवलेलं आहे। वल्लभभाई पटेल, सरदार वल्लभभाई पटेल समोर बघू शकता। त्याचे कोकिळा काय मग कोकिळा लावलेले आहेत। सब कोई पहचानता होगा, हमारे सबके प्यारे नरेंद्र मोदी जी आणि अमित शाह तेच आहेत। जॅक स्पॅरो, अरे तू नाही आवडत मला। जॉन डेप,
ह्याचा पिक्चर आलता ना मागे तो. आणि हा आपला सगळ्यांना किंडर जॉय लवर. किंडर जॉय सगळ्यांचे किंडर जॉय विकून दिले. हॅरी पॉटर. त्याच्यानंतर इकडे भाई इसको पहचानता है क्या भाई? इसको जो पहचानेगा मेरे को बताओ. क्या करूँ यार, सबको आती नहीं, मेरी जाती नहीं. ओके ज़्यादा अपने जो हाँ चार्ली चैपलिन. हे बघा चार्ली चैपलिन कडे इधर देखो इधर देखो. या नाव दाखवते. मिस्टर बीन. मिस्टर बीन हे आपले बॉलिवूडचे सगळे पिक्चरला लागले. हमारे साथ है अमिताभ बच्चन जी. आप कौन बनेगा करोड़पति में 7 करोड़ जीतने के लिए. दोस्त बेकारी नहीं है अपन, बहुत पैसा है अपने पास. तो अभी हम उनको पूछेंगे पहला सवाल. जाने दो वक्त देते हैं. मेरे को पहला सवाल याद नहीं आ रहा है. गजब टू बीवाज आदमी हो. लेकिन अगली बार आएगा तो खेलेंगे क्योंकि केबीसी में अमिताभ बच्चन जी सबको भी पूछते हैं. तो आज हम अमिताभ बच्चन जी को पूछेंगे लेकिन शायद वो जवाब देने के मूड में नहीं है. तो मिलते हैं बाद में. बाकी दूसरों को भी मिलना है तो उनको भी जाके मिल के आते हैं. धन्यवाद. और ये लियोनेल मेसी. इधर तो गजब है. सो गाइस जब मैं आपको मिलाने जा रहा हूँ बहुत ही फेमस शख्स जिनको डांस का बहुत ज़्यादा शौक है. वो ये बिल्कुल देखे मतलब बहुत झूम करके देखो ये वीडियो और एकदम क्लियरिटी बढ़ा के देखो क्योंकि डांस के बादशाह को दिखाने जा रहा हूँ मैं. तो अंदर आइए और मिले हमारे माइकल जैक्सन जी से. लेकिन वो भी डांस करने के मूड में नहीं है तो आज डांस नहीं करेंगे. लेकिन हाँ एक स्टेप को उन्होंने दिखाया है उस तरह से मस्त है. तर धन्यवाद भाव. व्हिडिओ चांगलं वाटलं तुम्हाला. आणि आता इकडे अजून आपले एक आहेत. ह्यांना कोण ओळखतं त्यांनी कमेंटमध्ये सांगा. ह्यांना जर कोण ओळखत असेल तर. खतरनाक तोंड केलेलं आहे. इकडे आहेत आपले जॅकी चॅन भाऊ. सुंदर अशा पोझिशनमध्ये एकदम जबरदस्त. थोडंसं तुम्हाला मी जवळून दाखवेन. हे बघा इथे आणि त्याच्यावर एंट्री आहे ना. हे बघा जॅकी चॅन भाऊ खतरनाक. त्याच्यानंतर इकडे आहेत त्यांचेच भाऊ आय थिंक काकाचा मुलगा त्यांच्या ब्रूसली. सॉरी इसको कैसे भूल गया अबे मैं. कहाँ पे इधर है आगे से दिखा दो. ये है ब्रूसली म्हणजे जॅकी चॅनच्या काकांचा मुलगा. ये जॅकी चॅन हा मोठा भाऊ आणि तो छोटा भाऊ आहे. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. यहाँ पे हमारे आदरणीय अब्दुल कलाम जी हैं. यहाँ पे देख सकते हो आप मेरे पीछे. तो एक सेल्फी उनके साथ में लेता हूँ. आणि त्याच्यानंतर अजून आहे तिकडे आपले अल्बर्ट आईन्स्टाईन. हे बघा इथे अल्बर्ट आईन्स्टाईन. त्याच्यानंतर अजून भरपूर पुतळे आहेत इथे. आईला पूर्ण व्हिडिओ मला स्पेशल पुतळ्यांचाच बनावं लागेल म्हणजे वॅक्सच्या ह्याच्यात. आणि इथे नंतर अजून परत आहे अलेक्झांडर बेल. जे फार मोठे शास्त्रज्ञ होते. ते आपण अभ्यास पण केला नव्हता एवढे मोठे शास्त्रज्ञ आहेत पण कधी वाचलेलं आठवत नाही मला पण असेल. आणि इकडे फोन बिन आहेत ते नॉट वर्किंगमध्ये आहेत. हा फोन चालू आहे का. हा फोन चालू आहे का नहीं बंद है. चलो तो अभी आगे जाते हैं और एकदम डेंजर हिरोला तुम्हाला भेटवतो मी आता एकदम खतरनाक मध्ये. चला तुम्हाला दाखवतो. अभी मजा आएगा ना भिड़ो. तो गाइज आज हमारे साथ जुड़ चुके हैं हमारे ब्लॉग में महेंद्र बाहुबली. नहीं. प्रभास जी जो कि बाहुबली के गेटअप में आए हैं और वो भी एकदम स्टैचू बन के खड़े हैं आज. और इधर पीछे हमारे रजनीकांत काका आहेत ते. सॉरी रजनीकांत काका आहेत आणि ते प्रभास आणि त्याच्यानंतर कपिल पाजी. ओ हो खतरनाक क्या स्माइल है. त्याच्यानंतर हमारे शाहरुख खान बादशाह. और ये इसका नाम क्या भूल गया यार मैं. करीना. सॉरी माफ़ कीजिए पहचानता हूँ मैं आपको. ऐसा कुछ टेंशन नहीं है. बड़े लोग हो आप. हम तो छोटे मोटे क्रिएटर हैं. और उनके बाजू में एकदम आपले किसी का भाई किसी की जान सलमान भाईजान. Once more. और उनके साथ में ये अपने रणवीर भाई केमचो. और ये क्या बात एनिमल वाला वो क्या बोलते हैं उसका एनिमल
एनिमल वाले रणवीर भाई इधर हमारे साथ हैं और ये देख सकते हो आप सब लोग। तो गाइस आज इंडस्ट्री बदल चुकी है, सब बड़े बड़े सेलिब्रिटी मेरे पीछे हैं और मैं आगे बैठा हूँ तुम लोगों को झूठ मूठ का ही सही, लेकिन मैं सब सेलिब्रिटियों के सामने बैठा हूँ। जैसे कि आप देख सकते हो मेरे दाई तरफ है प्रभास, मेरे बाई तरफ है सलमान, मेरे पीछे है शाहरुख खान, तो उधर है भाई, इधर शाहरुख खान, मेरे पीछे है शाहरुख खान, कपिल पाजी है और करीना भाई इधर 1 2 3 4 5 6 जेंट्स में अकेले लेडीज़ भी कम नहीं है। तो चलो यहाँ से खत्म करते हैं, बोरिया बिस्तर उठाते हैं और आगे जाके मिलते हैं। तो गाइस लाखों दिलों की धड़कन मोनालिसा, लाखों दीवाने तेरे, लाखों मजा आया। तो इनको तो सभी पहचानते हैं, हमारे रामदेव बाबा पतंजलि, आयुर्वेदिक पतंजलि के फाउंडर, और ये है हमारे सत्यनारायण राजू, और ये तो पता नहीं यार, मेरे को नहीं पता, माहिती नाही मला, सॉरी मित्रांनो माफ करा जर मला कोणी असं नामचीन एखादी व्यक्ती असेल आणि ते जर मला माहिती नसेल, सो माझं नॉलेज कमी आहे, पण त्याचा अर्थ असं नाही की तुम्ही मला ड्रॉप करा यार। परत चावला इकडे यहाँ पे आके खत्म, और हमारे गांधी बापू भी है, तो इनको भी देते हैं यहाँ पर नहाना चाहिए, और ये महात्मा गांधी जी नहा जा रहे। सो गाईज बघितलं ना तुम्ही कशा वॅक्सचे बनवले आहेत पुतळे, कधी आलं तर इकडे नक्की बघायला या, कारण मी तर आता सेकंड टाईम आलो आहे, बट लास्ट टाइम मी दुसऱ्या म्युझियमला गेलो होतो आणि ह्या वेळेस दुसऱ्या म्युझियमला आलो, बट अच्छा आहे ना भाई, वो भी देखा ये भी देखा। तो आधी मला वाटलं मी इथेच आलो, पण आता वाटतं की नाही दुसऱ्याकडे गेलो। सो कसे वाटले सगळे पुतळे, कसे वाटले आणि किती किती तुमच्या ओळखीचे होते, आणि तुमचा फेवरेट कोण, विराट कोहली तर सगळ्यांचा फेवरेटच असेल, बट रोहित शर्मा राहिला असतं तुम्हाला अजून बरं वाटलं असतं, बट ठीक आहे भाई, रोहित शर्मा मला बघायला भेटला नाही, सो वो मेरी बदनसीबी है और आपकी खुशनसीबी है कि यहाँ पे विराट कोहली का तो है, वो द ग्रेट इंडियन क्रिकेटर ऑलवेज ऑब्वियसली, बट रोहित शर्मा पाहिजे होता, ठीक आहे मला आवडतो म्हणून मी सांगतो, बाकी काय नाही। तो निघूया आता डायरेक्ट फटाफट, कुठे जायचं यार, काहीतरी अजून मला फार ताण लागली, काहीतरी खातो पितो आणि परत गाडीवरच बसतो। तर गाईज वॅक्स कसे वाटले सांगा मला, वॅक्स म्युझियम आवडला ना, तो कधी आले तर येऊन नक्की बघा, आणि मला तर नेहमीच मी आलो तर मला ते फार कधीपासून बघायची इच्छा होती, पहिले बघितलेलं पण तेव्हा व्लॉग वगैरे मी बनवत नव्हतो ना, तर त्याच्यामुळे मी त्या व्लॉगमध्ये वगैरे टाकलं नव्हतं, बट आज बघितलं आणि तुम्हाला पण दाखवलं, आवडलं असेल तर लाईक नक्की करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हा व्लॉग मी आता इथंच थांबवतो, हा पण खूप जास्त मोठा व्लॉग झाला आहे, त्याच्यामुळे आता येणार आहे पार्ट 3, एक वेळेचा पार्ट 3 येईल डायरेक्ट उद्याचा, तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि वेट फॉर पार्ट 3, आणि पार्ट 1 बघितला नसेल तर जाऊन बघा, हा पार्ट 2 आहे, पार्ट 3 लवकरच येईल, तो पण मी तुम्हाला दाखवेल। तर आता कॅमेऱ्याची चार्जिंग पण संपलेली आहे माझी, तर व्हिडिओ इथेच संपवतो मी, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, पार्ट 3 मध्ये भेटू।